नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा की छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं मंत्रिमंडळामध्ये संधी दिलेली नाही, त्यांना डच्चू दिलेला आहे आणि यामुळे छगनराव भुजबळ हे संतप्त झालेले आहेत, नाराज झालेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याविषयी ते आपली संतप्त प्रतिक्रिया देत आहेत, आपली नाराजी व्यक्त करतायत आणि विशेष म्हणजे अजित पवार यांच्याविषयी ते बोलतायत. वास्तविक पाहता ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ हे विधानसभेवर गेलेले आहेत, त्याच विधानसभेच्या आमदारकीची उमेदवारी ज्या अजित पवारांनी दिलेली आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. एक प्रकारे छगन भुजबळ हे त्यांच्यावर नाराजी व्यक्त करणं म्हणजे पक्षांतर्गत विरोध करणं हे या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि पक्षांतर्गत कारवाया करणं म्हणजे पक्षातून त्यांच्यावर बाजूला काढण्याची क्रिया सुद्धा होऊ शकते. एवढ्या मोठ्या पद्धतीनं ते काम करतायत. परंतु छगनराव भुजबळ यांना त्याची भीती वाटत नाहीये, कारण आपण पाहतोय की गेल्या 2.5-3 वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पक्षांतर्गत बंडाळी, गद्दारी, बंडखोरी हे सगळं जरी झालं असलं तरी त्या बंडखोरीवर कुठलीही कारवाई होत नाही, हे आजपर्यंत आपण पाहिलेले. परंतु अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि या दोघांविषयी थेटपणे छगन भुजबळ हे आपली नाराजी व्यक्त करतायत. आम्हाला विचारात घेतलं जात नाही असंही ते म्हणतायत. ज्यावेळी छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळालं नाही त्यावेळी संतप्त होऊन त्यांनी नागपूरहून थेट नाशिक गाठलेले, ते मतदारसंघात आलेले, म्हणजे अधिवेशनालाही ते थांबलेले नाहीत. अधिवेशनामध्ये नेमकं काय घडामोडी घडतायत, राज्याच्या संदर्भात काय घडतायत, समाजाच्या दृष्टीनं काय निर्णय होत आहेत या संदर्भात त्यांना काहीही घेणं देणं नाही. केवळ मला मंत्रिपदापासून डावललं कसं, मी ज्येष्ठ आहे आणि मला विचारात घेतलं पाहिजे, एवढ्याच एका गोष्टीवर नाराज होऊन ते थेट अधिवेशन सोडून नाशिकला गेलेले. त्यांच्याशी ज्यावेळेस माध्यमांनी संवाद साधला त्यावेळी छगनराव भुजबळ यांना शरद पवारांची आठवण झाली. मित्रांनो, यापूर्वी सुद्धा डीएस न्यूजच्या माध्यमातून मी आपल्याला सांगितलं होतं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वा शरद पवार या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या सोबत राहिलेले छगन भुजबळ हे त्यांच्या वयाने कमी असलेल्या अजित पवारांसोबत राहू शकतात का, त्यांचे आदेश पाळू शकतात का, हाच प्रश्न मी उपस्थित केला होता आणि त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं की अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये छगनराव भुजबळ हे जास्त दिवस राहू शकत नाही, कारण त्यांना वरिष्ठ नेत्यांचे आदेश ऐकण्याची सवय आहे, कनिष्ठ नेत्यांचे नाही. आणि इथं अजित पवार हे आदेश देणारे नेते झालेले, हे छगनराव भुजबळ यांना सहन होऊ शकत नाही. परंतु परिस्थिती अशी झालेली होती की त्यांना अजित पवारांच्या सोबत, राष्ट्रवादी सोबत भारतीय जनता पार्टीच्या सत्तेत जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नव्हता. पण आज बोलताना त्यांनी असं सांगितलंय की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा मनमानी कारभार करतोय. या पक्षामध्ये जे निर्णय होत आहेत ते अजित पवार घेत आहेत, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या तिघांनाच माहिती आणि तिघच निर्णय घेत आहेत. आम्हाला निर्णय प्रक्रियेमध्ये कुठेही घेतलं जात नाही, विचारल्या जात नाही. म्हणजे उमेदवारी कुणाला द्यायची हे सांगितलं जात नाही, आमदार कोण होणार आहे हे आम्हाला सांगितलं जात नाही, कुणाला मंत्रिपदावर घेणार आहेत हेही आम्हाला कळू दिलं जात नाही आणि जे काही निर्णय पक्षांतर्गत घ्यायचेत, राज्याच्या संदर्भात घ्यायचेत, त्या निर्णयामध्ये सुद्धा आम्हाला विचारल्या जात नाही. ही खंत छगन भुजबळ यांनी आता उपस्थित केलेली आहे 2.5 वर्षांनंतर आणि तेही मंत्रिपद नाही दिल्यानंतर. हे जर ते 2.5 वर्षात जर बोलले असते किंवा विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जर बोलले असते तर त्यांच्या बोलण्यात तथ्य होतं असंही म्हटलं असतं. परंतु आता मंत्रिपद मिळालं नाही आणि आता ते बोलतायत. हाही ठीक आहे, जे सत्य असेल ते बोलत असतील, त्याबद्दल काही दुमत नाही. परंतु याच्याही पुढे जाऊन त्यांनी स्पष्टपणे हे सांगतायत की शरद पवार यांच्या सोबत मी असताना त्यांच्या खुर्चीच्या बाजूला खुर्ची माझी असायची आणि पवार साहेब ज्यावेळेस भाषण करायचे त्यापूर्वी त्याच्या अगोदरचं भाषण हे माझं असायचं, एवढा मान सन्मान आणि मला असायचा. दुसरी गोष्ट, कुठलाही निर्णय घेताना पवार साहेब आमच्याशी चर्चा करायचे, विचारविनिमय करायचे आणि नंतर निर्णय घ्यायचे. कदाचित तो आमच्या निर्णयाच्या विरोधात असेल किंवा आमच्या सहमतीनं असेल, परंतु आता मात्र तसं होत नाही असं छगन भुजबळ हे स्पष्टपणे सांगतायत. मित्रांनो, हे सांगत असताना भुजबळ साहेबांच्या तोंडून 2 वाक्य या ठिकाणी अत्यंत महत्वाचे आणि ते अधोरेखित करणार आहेत. कारण महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि सनातनी विचारसरणीच्या विरोधात, मनुस्मृतीच्या विरोधात महात्मा फुले यांनी आजपर्यंत काम केलेलं होतं. त्यांचे विचार होते आणि त्याच विचारानं आजही त्यांच्या सोबत राहणारा सत्यशोधकी समाज मानणारा समाज हा काम करतोय आणि त्याच पद्धतीनं आपली दिशा ठरवतोय.
तसं जर पाहिलं तर छगनराव भुजबळ यांचा ओबीसी, महात्मा फुलेंची विचारसरणी आणि सत्यशोधक समाज याच्याशी दूरपर्यंत संबंध नव्हता असं म्हणलं तरी काही वेगळं ठरणार नाही. कारण मुळात छगनराव भुजबळ यांचा जन्मच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत झालेला आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना म्हणजे कट्टर हिंदुत्ववादी, कट्टर विचारसरणीचा तो पक्ष होता आणि त्यामध्ये छगनराव भुजबळ यांचा जन्म झालेला आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी विचारसरणीनंच ते त्या ठिकाणी वागलेले. विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची युती ही भारतीय जनता पार्टी सोबत होती, जी भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारानं चालते, सनातनी विचारसरणीनं चालते, मनुस्मृती मानणाऱ्या विचारानं ती चालते आणि तिच्यासोबत शिवसेनेची युती होती. आणि या युतीमध्ये छगनराव भुजबळ यांचा जे काही राजकीय वाढ आहे, राजकीय अनुभव आहे, तो तिथंच वाढलेला आहे आणि त्याच विचारसरणीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. राहिला प्रश्न, छगनराव भुजबळ हे ओबीसीचे नेते झाले कधी? ज्यावेळेस मंडळ आयोग आला आणि या मंडळ आयोगाच्या निर्णयामध्ये किंवा त्या चळवळीमध्ये छगनराव भुजबळ यांनी योगायोगाने शिवसेना सोडली आणि त्यानंतर मंडळ आयोगामुळेच मी सोडली असं सांगत ते ओबीसीच्या प्रवाहामध्ये आले आणि तेव्हापासून आपण ओबीसीचे नेते आहोत याच पद्धतीने त्यांनी कृती केली, वागले. आणि मला महत्वाचं आवर्जून सांगायचंय, काँग्रेसमध्ये जात असताना शरदचंद्र पवार यांच्या विचारसरणीसोबत ते जुटले आणि शरद पवार यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही माळी समाजाचे आहात, तुम्ही ओबीसीचे नेते म्हणून पुढे चला. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरद पवारांनी छगन भुजबळ यांना ओबीसीचा नेता म्हणून प्रेझेंट केलं. एवढंच नाही तर पुण्यामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी महात्मा फुलेंच्या डोक्यावर असलेली पगडी ही छगन भुजबळांच्या डोक्यावर घातली आणि ही पगडी याच डोक्यावर शोभते असं सुद्धा या ठिकाणी सांगितलं. म्हणजेच एकंदरीत महात्मा फुलेंच्या विचारानं चालणारे छगनराव भुजबळ हेच एकमेव आहेत हे शरद पवारांनी त्या ठिकाणी दाखवलं आणि ओबीसी प्रवाह छगन भुजबळांच्या पाठीमागे उभा राहण्यासाठी त्या ठिकाणी मोठं योगदान दिलं. मित्रांनो, मला आपल्याला आवर्जून सांगायचंय, कुठल्याही राजकीय पक्षात जात असताना कोणत्याही नेत्यानं समांतर संघटना चालू नये हा नियम आहे. परंतु शरद पवार यांच्या सोबत असताना छगनराव भुजबळ यांनी महात्मा फुले समता परिषद त्या ठिकाणी सुरू केली आणि पक्षासोबत ती चळवळ सुद्धा त्या ठिकाणी राबवली, जी आतापर्यंत महात्मा फुले समता परिषदेचे मुख्य छगनराव भुजबळ हेच आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी राजकीय दबाव टाकायचा त्या ठिकाणी तुम्ही महात्मा फुले समता परिषदेचा वापर करून त्या पद त्या ठिकाणी आपल्या बाजूने घेतायत. असाच जो काही आक्षेप आहे तो छगन भुजबळ यांच्यावर आहे. म्हणजे राजकीय पद मिळवताना जर ती आपल्याला मिळत नसतील तर समाजाचा उपयोग करायचा आणि ती संघटना पॅरलल मध्ये चालवायची, हा आतापर्यंत चाललेला आहे. तसं पाहिलं तर दुसऱ्या कुठल्याही नेत्यानं अशा पद्धतीनं संघटना चालवली नव्हती. विनायकराव मेटे यांनी स्वतःची संघटना, स्वतःचा पक्ष चालवला, परंतु ते मित्र पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी सोबत होते, त्यामुळे ती पॅरलल संघटना त्यांना कामं येत होती. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असताना सुद्धा त्यांनी ती संघटना चालवली होती, कारण छगनराव भुजबळ चालवत आहेत, मग मी का चालवू नये असा त्यामागचा उद्देश होता. परंतु आज झालंय असं की सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीसोबत चालणारे हे छगनराव भुजबळ आज मात्र संघाच्या जाळीमध्ये, चालीमध्ये अडकलेत की काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. याला म्हणायला दुजोरा सुद्धा आहे, कारण छगनराव भुजबळ जी आता बंडाची भाषा वापरतायत, या बंडाच्या भाषेमागे नेमकं कोण आहे? भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस आहेत की खरंच अजित पवारांचे विचार पटले नाही म्हणून छगनराव भुजबळ बंडाची भाषा करतायत? या संदर्भात थोडा विचार केल्यावर एक गोष्ट लक्षात येते, छगनराव भुजबळ यांना नाशिक मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवायची होती. त्यासाठी ते इच्छुक होते, त्यांनी तशी तयारीही केली, प्रयत्नही केले, मतदारसंघात फिरले सुद्धा. परंतु ऐन वेळेला मतदारसंघ शिवसेनेला सोडायचा की राष्ट्रवादी काँग्रेसला सोडायचा यामध्ये बराच वेळ गेला आणि ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की ही उमेदवारी आता मला मिळणं सोपं नाही आणि आता मिळून उपयोगही होणार नाही, कारण त्यांच्या विरोधात मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाचा लढा मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला होता, त्यावेळेस त्यांनी माघार घेतली आणि सांगितलं आता मला वेळ नाहीये, तितकी वेळ माझ्याकडे शिल्लक नाही, त्यामुळे आता मी लोकसभेतून माघार घेतोय. परंतु हे सांगत असताना त्यांनी एक स्पष्टपणे या ठिकाणी अधोरेखित करणारं वाक्य सांगितलं होतं. ते म्हणजे असं, भारतीय जनता पार्टीचे सर्वेसर्वा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील यांनी सांगितलंय की छगन भुजबळ यांना नाशिकमधून लोकसभेला उमेदवारी द्या. आणि हा निरोप मला देवेंद्र फडणवीस यांनी फोनवर सांगितलाय. कारण मी देवेंद्र फडणवीस यांना फोनवर विचारलं की आपण त्या ठिकाणी पंकज भुजबळ किंवा समीर भुजबळ यांना त्या ठिकाणी देऊ, तर देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की नाही, तुम्हालाच तिथं लढायचंय, कारण अमितजी शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुम्ही लढावं असा आग्रह त्या ठिकाणी धरलेला आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी किती मोठी चाल केली होती हे आता लक्षात येत आहे. कारण अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत,
त्यांनी छगनराव भुजबळ यांना सांगणं गरजेचं होतं, तसा निरोपही त्या ठिकाणी जाणं गरजेचं होतं. पण देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते म्हणतायत की नाशिकमधून छगन भुजबळ लढले पाहिजेत, म्हणजे दुसऱ्या पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी लढले पाहिजेत असं भाजपचे नेते सांगतायत. म्हणजे छगन भुजबळांना कुठंतरी आम्ही तुमच्या बाजूनं सहानुभूतीपूर्वक विचार करतोय हे दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला. आजही तेच होतंय. छगनराव भुजबळ यांना मंत्रिमंडळात अजित पवारांनी घेतले नाही त्याचे अनेक कारण आहेत. मी डीएस न्यूजच्या माध्यमातून सांगितलेत की 4-5 कारणं त्यांची अशी आहेत की ती त्यांच्या अंगलट आलेली आहेत आणि त्यामुळे त्यांना मंत्रिपद देण्यात आलेलं नाहीये. परंतु ती वस्तुस्थिती छगन भुजबळ स्वीकारायला तयार नाहीयेत. आज नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना छगनराव भुजबळ यांनी सांगितलं की मंत्रिमंडळामध्ये मी असावं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. त्यांनी तसं बोलूनही दाखवलं होतं की छगनराव भुजबळ यांचा अनुभव आहे आणि त्यामुळे ते मंत्रिमंडळात असावेत. परंतु अशा वेळेला माझं नाव नेमकं कोणी कमी केलं याचा मी शोध घेतोय हे सुद्धा त्यांनी सांगितलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याही वेळेस देवेंद्र फडणवीस बोलले होते की लोकसभेला वरिष्ठांची इच्छा आहे की तुम्ही उभं राहावं. आजही देवेंद्र फडणवीसच बोलतायत. तशा पद्धतीचे पेरलं जात आहे की त्यांनी सांगितलं की छगनराव भुजबळ यांना मंत्री करावं, परंतु अजित पवार करत नाहीयेत. म्हणजे दोन्ही वेळी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे छगन भुजबळ यांना डावलतायत. हे भाजपमधून संदेश छगन भुजबळांपर्यंत पोहोचवला जातोय आणि छगन भुजबळांच्या तोंडून तो समाजापर्यंत पोहोचवला जातोय हे मात्र या ठिकाणी नक्की आहे. म्हणजे थोडक्यात काय की महात्मा फुले यांच्या सत्यशोधक जो आहे तो भारतीय जनता पार्टीच्या चालीमध्ये अडकलाय हा त्याच्यामध्ये स्पष्टपणे संकेत दिसतोय. दुसरा प्रश्न असा आहे की त्यांनी बोलताना सांगितलं की छगन भुजबळ काही खुळखुळा नाहीये. ज्यावेळेस तुम्ही सांगाल बसा, ज्यावेळेस सांगाल मी बसल, त्यावेळेस तुम्ही म्हणाल उठा मी उठल, त्यावेळेस तुम्ही म्हणाल लढाल मी लढल, आता म्हणाल थांबा मी थांबेन, असा छगन भुजबळ नाहीये. म्हणजे नेमकं काय करणार छगनराव भुजबळ? कारण त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मला पक्षामध्ये विचारात घेतलं जात नाही, माझा त्यांनी खेळणं करून ठेवलेलं आहे आणि मी काही खेळणं नाहीये, मी तुम्ही म्हणाल ते ऐकणारा व्यक्ती नाहीये असं त्यांनी सांगितलंय. आता मला सांगा छगनराव भुजबळ यांची जर भूमिका अशा पद्धतीने असेल तर ती पक्षांतर्गत विरोध आहे. पक्षाच्या आदेशाला, पक्षाच्या धोरणाला आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना डावलणं, विरोध करणं हीच ती कृती आहे आणि त्यामुळे पक्षविरोधी कारवाईमुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. परंतु याची भीती छगनराव भुजबळ यांना नाहीये. त्याचं कारण असं आहे की त्यांना भारतीय जनता पार्टीकडून आतल्या गोटातून चांगलं बळ मिळत आहे की तुम्ही या ठिकाणी नाराज आहात, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, आम्ही तुमचा सहानुभूतीपूर्वक विचार करू, तुम्हाला जर तिकडून काही मिळत असेल तर पहा आणि जर तसं काही झालं तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, आम्ही तुमच्या सोबत आहोत. मित्रांनो, छगनराव भुजबळ हे आता महायुती सोडणार नाहीत. कदाचित ते राष्ट्रवादीतून वेगळी भूमिका घेतील. त्यांच्यात किती धमक किती बळ आहे याविषयी मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला निश्चित माहिती देईल. परंतु तसा विचार ते करू शकतात. परंतु तसं करून जरी ते भारतीय जनता पार्टी सोबत गेले तरी अजित पवार हे त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करू शकत नाही. कारण भाजपचा तसा त्यांच्यावरती दबाव आहे आणि त्या पद्धतीनं जर न्यायालयीन प्रकरण झालं पुन्हा ते अनेक वर्ष लांबतं. हे गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलेलं आहे. परंतु एकंदरीत जर आपण परिस्थिती पाहिली तर छगन भुजबळांच्या आडून भारतीय जनता पार्टी हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत मराठा विरुद्ध ओबीसी कार्ड खेळण्याचा प्रयत्न करतंय का असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. छगनराव भुजबळ या ठिकाणी आज जरी अजित पवार यांच्या विरोधात बंडाची भाषा वापरत असले, नाराजीची भाषा वापरत असले तरी सुद्धा अजित पवार यांच्या गटाकडून त्यांना राज्यसभेवर पोहोचवण्याचं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं आता लढण्यात काही अर्थ आहे की नाही हे भुजबळ निश्चितपणे आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून ठरवतील. परंतु त्यांचा राज्यसभेवरचा मार्ग या ठिकाणी अजित पवार यांनी मोकळा केलेला आहे. जर ते शांततेनं राहिले, व्यवस्थित जर पक्षांतर्गत व्यवस्थित नियमानं जर ते बोलले तर त्यांना राज्यसभा सुद्धा मिळेल अशी स्थिती आहे. नसता अजितदादा पवार हे सुद्धा त्यांना बाजूला ठेवतील. कारण त्यांच्याकडे सुद्धा आता ओबीसीचे अनेक नेते आहेत आणि भारतीय जनता पार्टी सोबत गेल्यामुळं त्यांना आता 5 वर्ष तरी किमान कोणाची गरज भासत नाही असं म्हटलं तरी काही वावगं ठरत नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की हा सत्यशोधक संघाच्या चालीमध्ये अडकलाय का? या छगन भुजबळांच्या बंडाच्या भाषेमागं भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस आहेत की अजित पवारांविषयीची त्यांच्या मनातली नाराजी आहे? तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या. कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि ती अत्यंत अभ्यासपूर्ण असते. मित्रांनो, जाता जाता एक विनंती करेन, डीएस न्यूजला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डीएस न्यूज या युट्यूब चॅनलला तात्काळ सबस्क्राईब करा. एकमेकांच्या आपण संपर्कात राहू. व्हिडिओ आणि माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, व्हायरल करा आणि डीएस न्यूजला सुद्धा सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.